चला सलामीचे फलंदाज आपल्या संघाकडून राहुल आणि आकाश. बघूया आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवत आहे. 3 षटकाचा सामना सुद्धा असणार आहे. 3 षटकाचा सामना, 3 बॉलर कंपल्सरी सुद्धा असतील. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघा सोडून सुद्धा पहिले षटक क्रमांक पहिले घेऊन आलेले ते रोशन. बघूया किती धावांना थांबवून ठेवतो. हा सामना सुद्धा 3 षटकाचा राहील. 3 षटक आणि 3 गोलंदाज सुद्धा कंपल्सरी असतील. तर सामन्याला लवकर लवकर सुरू करा. चला पुढचा चेंडू असेल का अतिरिक्त नाही, पण मारलेले 1 धावा भेटेल. संघाचं खातं खुलेल 1 धावाच्या मदतीने. स्वतःचं खातं सुद्धा आणि संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा 1 चेंडू आणि 1 धावा. चला स्ट्राईक येणे होती मागाशी. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती तोच राहुल. 16 बॉल 36 धावा घेतली होती ते राहुल. तोच स्ट्राईक येणे होती पाहायला भेटेल. गोलंदाजी ट्रॅकवरती परत एकदा रोशन सज्ज होतोय. हा अतिरिक्त धावा असेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 1 चेंडू आणि 2 धावा. चला परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रोशन. हा चांगला बिरकलेला आहे. ते क्षेत्ररक्षक असेल पण तिथं डोक्याचे वरून होते. पण जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत 1 धावा निश्चितपणे पूर्ण होईल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 2 चेंडू आणि 3 धावा. परत एकदा गोलंदाजी राईट राऊंड विकेटचा मारा करेल आकाशसाठी. हा चांगला बेरकवलेला डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता 3 चेंडू आणि 4 धावा. चला संघाची धावसंख्या तरी 3 चेंडू आणि 4 धावा. वैयक्तिक पहिले आणि संघाकडून पहिले षटक घेऊन आले तर रोशन जे की 3 चेंडूमध्ये 3 धावा 4 धावा खर्च केलेले आहेत. हा चेंडू चांगला बेरकवलेला आहे. फुलटॉस आहे. पुढे फायदा सुद्धा घेतलेला. हा चेंडू जाईल से मार रे का पार षटकार. हे 6 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावे. संघाची धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 10 धावा. अजून या षटकामधले 2 चेंडू यांना बाकी असतील. बघा आकाश सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. हा असेल चला पंच आपला निर्णय सांगा. पंच निर्धाव चेंडू आहे का अतिरिक्त आहे? चला लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहे. पुढचा चेंडू हा नो असेल आणि हा चेंडू जाईल सुद्धा सेम आहे का? पा टोटल 7 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जरी धावफलकावरची धावा होता 17 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगल्या प्रकारची आता फलंदाजी आपल्याला आकाशच्या सुद्धा माध्यमातून पाहायला भेटते. चला पुढचा चेंडू परत एकदा भिरकवलाय. चांगला क्षेत्ररक्षण होतोय. जेपर्यंत पकडते थ्रो करते तोपर्यंत 1 धावा निश्चितपणे पूर्ण होईल.
त्याला एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या होती 18. षटक क्रमांक 1 संपतोय. संघाची धावसंख्या झाली 18 धावा. चला षटक क्रमांक 1 संपलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 18 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटते. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरे षटक घेऊन आलेले ते ओमकार, जे षटक क्रमांक दुसरं घेऊन आले ओमकार. बघूया आपल्या संघाची धावसंख्या किती रोखवून ठेवतात, थांबवून ठेवतात. स्ट्राईक येण्यावरती असेल आकाश. षटक क्रमांक जे थोडे आता मागडे पडलेले आहेत. रोशन बघूया कमबॅक पाहायला भेटू का ओमकारच्या माध्यमातून. पहिला चेंडू राईटम ओर द विकेटचा मारा करते ते आकाशसाठी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू पहिल्या याच्यावरती बीट होत आहे, पण बाईच्या रूपामध्ये भेटतील वाटते एक एक धावा निश्चितपणे पूर्ण सुद्धा होईल धावून. म्हणजे रनिंग मध्ये एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 19 धावा. एक चेंडू आणि 19 धावा, म्हणजे पहिल्या चेंडूवरती एक धावा फक्त खर्च केलेला आहे तर ओमकार याने. पुढचा चेंडू परत एकदा राईट मोडतो. विकेटचा मारा करते राहुलसाठी ओमकार. हा आता बीट होत आहे. स्लोअर चेंडू टाकतात, पण इथे बाईच्या रूपात परत एकदा एक भेटेल. संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 20 धावा. अधुके षटकामधले 4 चेंडूंना बाकी असायचे. 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेले ते ओमकाराने. चला पुढचा चेंडू इथं असेल अतिरिक्त का? अंपायर किती आहे? तर हा सुद्धा एक डिक्लेअर मध्ये जाईल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली 21 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 3 चेंडूंना बाकी असते, जे काही तीनही चेंडू म्हणजे 3 चेंडू 3 धावा 22च्या रूपामध्येच गेलेले आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते ते ओमकारच्या माध्यमातून. पंच आपल्या डिक्लेअर मध्ये जो चेंडू जाते डिक्लेअरची धावा पण कृपया आम्हाला पाठी सांगा. त्याला पुढचा चेंडू परत एकदा बीट होतोय. चांगला भिरकवलेला आहे. क्षेत्र असेल जो थोडा मिसफिल होते. जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय. चला 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरची धावा होतात 23 धावा, जे की चांगल्या प्रकारची बघायला झाली तर गोलंदाजी पाहायला भेटते ते ओमकारच्या माध्यमातून. 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केले ते ओमकारने. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट मोडतो. विकेटचा मारा करेल राहुलसाठी. तर परत एकदा निर्धार चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या 23. 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केले तर ओमकारने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ओमकारच्या माध्यमातून. हा षटकामध्ये लाचचा चेंडू 1 to go असेल. हा चेंडू स्टेट मध्ये चांगला भिरकवलेला आहे. बघा तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा असेल. जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे एक धावा पूर्ण होईल. षटक क्रमांक दुसरा संपेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 24 धावा. चांगला कमबॅक पाहायला भेटला ओमकारच्या माध्यमातून, जे की 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केले तो ओमकार याने.
चला संघाची धावसंख्या झाली 24 धावा. षटक क्रमांक दुसरे संपलेला आहे. तिसरे षटक वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन आले ते परम. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलेला आहे. त्याला स्ट्राईक होती परत एकदा असेल राहुल. पहिल्या चेंडूवरती बीट होत आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 24 धावा. एक चेंडूने 24 धावा. अजून षटक क्रमांक तिसऱ्या मध्ये या इनिंग मध्ये 5 चेंडूंना बाकी असतील. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा शॉर्ट पिच बॉल दिलेला आहे. पुरंपूर फायदा सुद्धा केलेला. चेंडूला टाकलेला आहे सेम मारे का पार डाब्या चंपा षटकार आहे. 6 धावाची वय. संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 30 धावा. अजून षटकामध्ये या इनिंग मधले 4 चेंडूंना बाकी असतील. चला पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला पण दुसऱ्या चेंडूने मोठा प्रहार सुद्धा पाहायला भेटला राहुलच्या माध्यमातून. बघूया कमबॅक पाया भेटतो का परमच्या इथून. आता पुरतीच वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन आले होते परम. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. हा परत एकदा जेलबाद व्हायची संधी आणि परत एकदा चेंडू जाईल से मारे का पार षटकार. या 6 धावाच्या मदतीने परत एकदा संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 36 धावा. अजून इनिंग मधले या षटकामध्ये 3 चेंडूंना बाकी असतील. आता परम मागणी पडलेल्या जे की 2 मोठे प्रहार पाहायला भेटले राहुलच्या माध्यमातून. चला 9+2 टोटल आहे. 2 भेटीले 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होत 38 धावा. अजून षटक क्रमांक तिसऱ्या मध्ये 3 चेंडूंना बाकी असतील जे की परम महागडे पडलेले आहेत. कमबॅक करावा लागेल. चला पुढचा चेंडू परत एकदा अतिरिक्त असेल का. अंपायरचा डिसिजन सांगा अंपायर. चला निर्धाव चेंडूची मागता होती. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती धावा होतात 38 धावा. अजून षटक क्रमांक 4 मध्ये 2 चेंडूंना बाकी असते जे की परम आता थोडे मागडे पडलेले आहेत आणि सुद्धा त्यांना कमबॅक सुद्धा करावे लागेल. 2 टू गो म्हणजे इनिंग मधले 2 चेंडू यांना बाकी. पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी परत एकदा परम सज्ज होतोय. हा सुद्धा चांगला बिरकवलेला. हा सुद्धा चेंडू जाईल 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 से मारे का पार डाबर चंपा षटकार. 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा वेगाने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 44 धावा. लास्ट चेंडूचा खेळ बाकी जे की परमने 5 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केलेल्या आहेत. चला 24 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल ती शिवते मंडळगड या संघाला. चला तोपर्यंत मी एक उमेर साठी एक शायरी बोलतो. उमेर चिपळकर साठी कि किसी को दिल का दीवाना पसंद है किसी को दिल का नजराना पसंद है. कि किसी को दिल का दीवाना पसंद है किसी को दिल का नजराना पसंद है. औरों की पसंद का पता नहीं हमें तो आपका मुस्कुराना पसंद है. चला आणखी एक बोलतो. चला जाकीर कालवेसाठी ये गुलाब जैसे हो गुलाब लगते हो. ये गुलाब जैसे हो गुलाब लगते हो. थोड़ा भी मुस्कुराओ तो लाजवाब लगते हो.
दुसऱ्या संघाची कर्णधार कुठं पण असेल कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. चला उसामासाठी एक परत एकदा उसामा जे की एवढे लांबून इथं पुण्यामधून आलेले आहेत मॅच बघायसाठी खास त्यांच्यासाठी एक शायरी बोलतो. चला बोरीच्या माने टॉस जिंकलेला आपला निर्णय सांगा. चला तेव्हापर्यंत उसामासाठी एक शायरी कि नाराज नाराज से रहते हो कोई तरकीब बताओ मनाने की. कि नाराज नाराज से रहते हो कोई तरकीब बताओ मनाने की. हम जिंदगी अमानत रख देंगे तुम कीमत बताओ मुस्कुराने की. चला महाप्रसाद संघ आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. महाप्रसाद संघ चला 18 चेंडू 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल ती शिवतेज मंडळाला सांगायला आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे सुद्धा पहिलं षटक. अरे राहुल हा लयच लय 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 बाहेर गेलेला आहे. म्हणजे टोटल 2 लय चेंडू बाहेर गेलेला आहे. 2 धावाच्या मदतीने संघाचं खातं खुलेल. वैयक्तिक नाही पण संघाचं खातं खुलेल. या 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सुद्धा सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 2 धावा. चला एक मित्रांनो एक शायरी बोलतो. ढूंढने अगर जाओ तो बेकसूर नहीं मिलते. इश्क की महफिल में अभी फितूर नहीं मिलते. दोस्त हर किसी को मिलते मगर हर किसी को ऐसे कोई नूर नहीं मिलते. परत एकदा हीच बोलतो. पण थोडी मॅच होऊ द्या नंतर थोडा जरा मॅचीकडे पण जायला लागेल मला. चला पहिला चेंडू असेल
त्याला सामन्याकडे पाहायला जाते पहिला चेंडू अतिरिक्त फेकला होता बॉलिंग चेंज केलेली आहे संघाची धावसंख्या झाली 0 चेंडू आणि 2 धावा पहिला चेंडू भीमर फेकलेला होता आणि ओव्हर सुद्धा चेंज केलेली आहे आता वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आलेले आहेत ते आकाश चला परत एकदा पाहायला जाल तर संघाची धावसंख्या झालेली होती ती 50 धावा 51 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हाप्रल्या संघाने परत एकदा गोलंदाजीसाठी हा सुद्धा भीमर असेल पण पुरेपूर फायदा नाही घेतलेला आहे हा अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता 3 धावा अजून एकही चेंडू झालेला नाही पण 3 धावा झालेल्या आहेत चला हा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू पुरेपूर फायदा सुद्धा नाही निर्धाव चेंडूची मागता होती संघाची धावसंख्या स्थिरावलेली संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता 3 धावा 1 चेंडू आणि 3 धावा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचं वाटतं कमबॅक पाय भेटतो काय बघूया आकाशच्या माध्यमातून पण अजून आपल्याला ओपनर फलंदाज रोशन बेलोसे आणि सूरज बेलोसे आपल्याला पाहायला भेटतील हा अतिरिक्त धावाच्या मदतीने परत एकदा अतिरिक्त असेल 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या परत एकदा पुढे सरसावे संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता 4 धावा 1 चेंडू आणि 4 धावा तर परत एकदा गोलंदाजी सज्ज होते आकाश हा परत एकदा इथं वाटतं निर्धाव चेंडूची मागता होईल संघाची धावसंख्या स्थिरावलेली संघाची धावसंख्या होती धावफलकावरती धावा होतात 2 चेंडू आणि 4 धावा आता मोठ्या प्रहाराचे मोठ्या षटकारचे मोठे शॉट मारावे लागतील सूरज भोलेसो यांना ठीक आहे जयराम तुमची मला थोडी बहुत तरी शायरी ती तुम्ही जास्त बोलता ती येते थोडी बदल आहे पण ती परत एकदा बोलवाशी वाटते कि चंद्रमुखी ना पारो लड़कियों को लात मारो मेरी बात सुनो यारो एक स्ट्रॉन्ग बियर मारो आराम से जिंदगी गुजारो चला सामन्याला सुरुवात करा संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू आणि 4 धावा चला सामन्याला सुरुवात करा चला सामन्याला सुरुवात करा संघाची धावसंख्या जरी 2 चेंडू आणि 4 धावा चांगल्या प्रकारचा सामना चालू असेल आता मोठ्या प्रहाराची सुद्धा आवश्यकता असेल अपेक्षा असेल गरज असेल ती या रोशन भेलोस्यार परत एकदा बीट चला संघाची धावसंख्या स्थिरावलेली संघाची धावसंख्या होते 3 चेंडू आणि 4 धावा चांगल्या प्रकारची गोलंदाजी चांगल्या प्रकारचा कमबॅक सुद्धा पाहायला भेटतोय तो आकाशच्या माध्यमातून तर परत एकदा गोलंदाजी आकाश सज्ज होतो आणि परत एकदा बीट जर असे निर्धार चेंडू येत आहेत तर तो मॅच वरती प्रेशर पडेल आणि थोडी थोडी मॅच मध्ये जागा जास्त बनवतील मापरेला संघ कारण की आता चांगल्या प्रकारचा कमबॅक पाया भेटला आपल्याला आकाशच्या माध्यमातून जे की 2 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केले होते 2 चेंडू निर्धाव फेकले आणि 4 चेंडू मध्ये 4च धावा खर्च केलेले आहेत ते आकाश याने परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा करतील ते सूरज यांना
आपल्या दोन चेंडूमध्ये एक तरी मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल. हा परत एकदा निर्धाव चेंडूची मागता संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात ते 4 धावा. 5 चेंडू आणि 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 4. लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट आउट प्रोग्रेस. आणि ते सुद्धा एक्स्ट्राचे 4 धावा आहेत. म्हणजे वाईडचे 4 धावा आहेत. असे बॅटीमधून एकही सुद्धा धावा आलेली नाही आहे. बघूया लास्ट चेंडूने मोठा प्रहार पाहायला भेटतो का. चला परत एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती परत एकदा सज्ज होईल. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे. पुरंपूर फायदा झालेला आहे. चेंडू जाईल जाईल जाईल. से मारेगा पार षटकार. या 6 धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 10 धावा. आता जर पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल शिवतेज मंडगड या संघाला तर 12 चेंडूमध्ये एक 41 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति ओव्हर 20.5च्या रनरेटनी चालावं लागेल. 10-10. जे की डिमांड केलेली आहे शायरीची की जियाद बुरोंडकर ह्यांच्यासाठी एक शायरी बोलतो कि फूलों से फूलों का हाल पूछते हो कांटों को छोड़ देते हो. कि फूलों से फूलों का हाल पूछते हो कांटों को छोड़ देते हो. हम हर बार तुम्हें मुस्कुरा कर देखते हैं तुम हर बार दिल तोड़ देते हो. 12 चेंडू आणि 41 धावा. म्हणजे प्रति ओव्हर 20.5च्या धावा रनरेटनी चालावं लागेल ती शिवतेज मंडणगड या संघाला. चला गोलंदाजीसाठी परत एकदा ओंकार सज्ज होते. पहिला चेंडू अतिरिक्त फेकलेल्या अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होतात 11 धावा. आता 12 चेंडूने 41 धावांची आवश्यकता. म्हणजे आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती शिवतेज मंडणगड या संघाला. हा सुद्धा अतिरिक्त धावा असेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या आणखी पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धाव फलकावरती धावा होता ते 12 धावा. ठीक आहे. हा षटक संपल्यानंतर मी एक जे की लय मुलींच्या पाठीले धावतात मुलं त्यांच्याबद्दल मी एक त्यांना 2 लाईनी बोलायला मागेन. हा षटक संपू द्या मग सांगतो. चला आता बघायला गेलो तरी आता 39 धावा. 12 चेंडू आणि 39. आता हा चेंडू असेल फिरकवलेला जेलबाद व्हायची संधी पण तिथं कोणी कोणी क्षेत्ररक्षक नाही. 4 क्षेत्ररक्षक धावतायत पण एकाला पण भेटत नाही आहे. आणि इथं 5वा पण आलेला होता. पण 5वा बोलते मला माहित आहे की जर मी आता इथं गेलो तर मी तरी पडीन नाही तर दुसऱ्याला तरी पाडीन. तेव्हा मी पाठी फिरलो. चला संघाची धावसंख्या तरी धाव फलकावरची धावा होता 43 धावा. आता तरी 38 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या तरी 13 धावा. अजून या षटकामध्ये उर्वरित 5 चेंडू यांना बाकी असतील.
चला पुढचा चेंडू परत एकदा ओमकार गोलंदाजीसाठी सज्ज होतो. हा चेंडू चांगला फिरकवलेला आहे. चेंडू जाईल वाटतं से मा रे का पार. षटकार या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगीने पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 39 धावा. चांगल्या प्रकारची आता 19 धावा. आता संघाची धावसंख्या झाली 19. आता चला आता 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज म्हणजे लय आता तर अपेक्षा असेलच ही दोन्ही फलंदाजाकडून शेवटीच मंडळगड या संघाला. बघा सामना कुठपर्यंत पोहोचतो. 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. ब्लॉक होलचा चेंडू बॉलाला सन्मान बरोबर भेटला नाही आणि 22च्या रूपामध्ये एक धावा भेटेल. दुसऱ्या धावाला पण दुसऱ्या धावाला नकार दिलेला आहे. एक धावाने समाधान सुद्धा घेतलेला आहे. हो कृपया 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 फिल्डिंग सोडू नका. तेवढं सामन्याला जास्त टाइम पण लावू नका. या तुम्ही पाठी या पाठी या. पण चांगल्या प्रकारचे आपल्याला बॅकअप सुद्धा पाहायला भेटतोय तर महाप्रलय संघाकडून. जे की एकाकडे चेंडू गेला तरी 10 फिल्डर त्याच्या पाठी धावतायत. चला बघूया सामना कुठपर्यंत जातो. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जरी धावफलकावरची धावा होता तर 20 धावा. आता 9 चेंडू आणि 31 धावा. परत एकदा स्ट्राईक असे रोशन चांगला भिरकवलेला गॅप सुद्धा भेटेल. जेल बाजवायची संधी आणि रोशनच्या रूपामध्ये लागणारा संघाला पहिला झटका. पहिला हजरा पहिला खेळाडू बाद. केक तू आणखी एक बोलतो मी शायरी पण ही काय कोणावरती ते बोलून उपयोग नाही. शेर का शिकार नहीं किया जाता, राजा को दरबार में मारा नहीं जाता, बराबरी अपने बराबर वालों से करो, बाप से खेल खेला नहीं जाता. चला सामनेकडे पाहायला जा आता तरी सामना 8 चेंडू आणि 31 धावा म्हणजे 8 चेंडू मध्ये 5 मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल ती शिवतेज मंडणगड ह्या संघाला. चला परत एकदा गोलंदाजी ट्रॅक व्यवस्थित पाहायला भेटेल. ओमकार पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे. पहिला चेंडू पहिलाच प्रहार पहिला चेंडूवरती पहिला मोठा प्रहार बघायला भेटलेला आहे. तो परमच्या माध्यमातून ह्या 6 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वेगाने सरसावी. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ती 26 धावा. अधुगे षटक क्रमांक दुसऱ्या मध्ये लाच चेंडूचा खेळ बाकी असेल. आता जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 7 चेंडू आणि 25 धावा बनवावे लागते शिवतेज मंडणगड या संघाला. मॅच हारली म्हणून गेम संपत नाही. मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही. चला जर शिवतेज संघ हा जिंकतोय मॅच तर इरफान भाई बोरवणकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू आहे. म्हणजे परंतु जर जिंकवतोय हा सुद्धा जाईल चेंडू से मारे का पार. षटकार चला बघायला गेले तरी डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार को देख 6 धावा. देखिए परम का षटकार देखने बोले सबको सबने देख लिया है. फ्लॅट शॉट. आता बघा आता बघायचा तरी मॅच असेल इंटरेस्टिंग. 6 चेंडू आणि 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यावे. 6 चेंडू आणि 19 धावा. जे की आता मुलींच्या ह्याच्यामध्ये लय वाईट प्रकारे गेलेले आहेत त्यांच्यासाठी बोलतो की हे 2 लाईनीचा कृपया त्याने ध्यान ठेवा.
जे की आता मुलींच्या पाठी लय धावतायत त्यांना मी बोलायचं बघतो जे की हे दोन लाईनीचा कृपया त्याने ध्यान ठेवा की खासी की दवा कि खांसी की दवा ना पियो तो टीवी बन जाती है कि खांसी की दवा ना पियो तो टीवी बन जाती है और गर्लफ्रेंड टाइम पे ना बदले तो बीवी बन जाती है हे चला सामन्याकडे पाहायला ते वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दिले षटक घेऊन आले ते राहुल 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल 19 6 चेंडू 19 धावा स्ट्राईक येण्यामध्ये आपल्याला ओपनर फलंदाज बाला उर्फ सूरज सूरज उर्फ बाला आणि जे की दोन मोठे प्रहार दोन मोठे हिट पाहायला भेटले होते ते परम ते सुद्धा नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटले संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 32 धावा आता जर पुढच्या फेरीमध्ये जर प्रवेश करायचा असेल 6 चेंडूमध्ये 19 धावा घ्यावे लागतील जे की आता सर्व जे की 10वी पास झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी पण एक बोलतो जे की सर्वच बोलतात कि स्वर्ग सबको चाहिए मगर कोई मरना नहीं चाहता कि स्वर्ग सबको चाहिए मगर कोई मरना नहीं चाहता और टॉप सबको करने का है मगर कोई पढ़ना नहीं चाहता ते बघा जे की आय्यान मसूरकर ते ना एक ते सुद्धा एक आहे याच्यामध्ये पास झालेले आहेत त्यांचं एक नाव त्यांचं पोस्टर लावावं लागेल आपल्याला चला पुढचा चेंडू पहिला चेंडू अकोल टप्प्यात चेंडू असे आणि याची मागणी केलेली अपील केलेली आहे अंपायर आपला निर्णय सांगा चला चला बालाच्या रूपामध्ये लागणाऱ्या संघाला मोठा झटका मोठा विकेट होईल चला आता 5 चेंडू आणि 19 धावा जर परम 3 मोठे प्रहार म्हणजे 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारतोय तर मुदसरभाई कोंडेकर यांच्याकडून प्रथम 100 रुपयाचा पारितोषिक आणि इम्रानभाई बोधूकडून पण 100 रुपयाचा पारितोषिक इरफानभाई बुरोणकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये म्हणजे 300 रुपये झाले ठीक आहे तोपर्यंत मित्रांनो पण सुद्धा एक मी शायरी बोलतो कि समंदर ना हो तो कश्ती किस काम की मजाक ना हो तो दोस्ती किस काम की ये जिंदगी कुर्बान है दोस्तों के लिए अगर दोस्ती ना हो तो जिंदगी किस काम की चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल चला आता आवश्यकता बघूया पूर्ण पुरेपूर करतात का कारण की स्ट्राईक येण्यावरती आपल्याला पाहायला भेटेल सुपियान जे की मगापासून सुपियान भाई ओंबिलकर जे की मगापासून माझ्या साईडला बसून स्कोरिंग करत होते ते आता स्ट्राईक येण्यावरती पाहायला भेटतील आपल्याला 5 चेंडू आणि 19 धावा
जे की उसामाकडून 3 षटकार म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारताय तर 500 रुपये पारितोषिक आणि फत बोधू यांच्याकडे सुद्धा 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारताय तर 500 रुपये. इथे जर फत बोधू असते तर अजून मॅच मध्ये इंटरेस्टिंग झाले असते. ते सुद्धा याच संघामधून खेळतात. ह्या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटले असते. पण चला संधी सोडलेली आहे परमने. आपल्याला एक आता इथे पाहायला भेटले असते एक फलंदाज जे की फत बोधू ते ह्या संघामधून ओपनर फलंदाजी करतात. ते आता इथे नाही आहेत. ते आता गेले बाहेर बाहेर गावी म्हणजे गेलेले आहेत ते. चला आता सामना झुकलेला आहे माप्रल या संघाकडे. चला ह्याच्यानंतर होणारा सामना सुट- चला उसे जर षटकार मारतोय तर राहुल पारेख यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. जर उसे षटकार मारतोय तर राहुल तुम्ही टाका जर सिंपल देसा आणि पाठीशी तुम्ही घ्या. शे नाही नाही पण झेलबाद म्हणजे राहुल परेख यांना भरोसा होता की नाही मारणार तो. पण असता तो पण सुद्धा एक नाव जे ज्या टायमात त्याची पण एक नाव होते जे की उसेद आता थोडे फॉर्म मध्ये नाही आहेत. और यहाँ पे सोहेल दाबिलकर आ चुके हैं। मैं उनसे गुजारिश करता है कि कमेंट्री बॉक्स में आके बैठे।